हरे कृष्णा. आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. चला आपण आजच्या आपल्या भगवद्गीता वर्गाला सुरुवात करूया. तर प्रार्थनेला सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च. नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओके, आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूया आता. देहि नित्यम अवेद्य अवेद्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. देहि देहि नित्यम नित्यम अवध्यः अवद्यः अयम अयम देहे देहि सर्वस्य सर्वस्य भारत भारत तस्मात् तस्मात् सर्वाणि सर्वाणि भूतानि भूतानि न न त्वं तं शोचितुम् शोचितुम् अर्हसि. अर्हसि. वाचा अर्थ आणि तात्पर्य. हे भरत वंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य. तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलचा उपदेशांचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल, म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहून भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही.
किंवा रासायनिक प्रक्रियामुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही, पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेची निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची गरज रहरी खातर न ठरविता भगवंताच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. तर हा आता बघा या श्लोकापर्यंत आता इथेपर्यंत काय केलेलं आहे, आत्म्याचं ज्ञान भगवंतांनी सांगितलं नाही. आता आत्म्याचं ते काय करतात, कन्क्लुजन देत आहेत या ठिकाणी, स्पष्ट करतात. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. तो बघा आता या श्लोकामध्ये भगवंतांनी आत्म्याचं ते ज्ञान होतं ते त्यांनी काय केलं, आता ते पूर्ण करतायत. आत्म्याबद्दल सांगणं पूर्ण करतायत भगवंत. आत्म्याच्या विषयावरती जे जे बोलायचं ते त्यांनी सांगितलं. आता तर ते सांगतात की या देहामध्ये जो, आणि आता शेवटी काय करतात ते आपलं एक उपदेश शेवटचा, आता त्याचा उपदेशाचा, आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात आणि काय सांगतात की हे देहामध्ये जो वास करतो, कोण करतो वास या देहामध्ये? जे शरीरामध्ये कोण वास करते? आपण कोण आहे? माझा आवाज येतोय का सर्वांना? आत्मा. या देहामध्ये कोण वास करतोय? आत्मा. ठीक आहे, ज्याचा कधीच वध होऊ शकत नाही, ज्याला कधीच मारल्या जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कोणत्याच प्राणी मात्रासाठी शोक करण्याची काय आवश्यकता नाही, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की आत्म्याला मध्ये कोणत्याच प्रकारचा विकार येऊ शकत नाही. म्हणून आत्मा जो आहे अमर आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांनी त्याचं वर्णन केलं आणि सिद्ध करून दाखवलं भगवान श्रीकृष्णांनी की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे काय आहे? क्षणिक आहे. तर वेगवेगळे उदाहरणं सुद्धा दिले, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भगवंतांनी काय केलं, अर्जुनाला सिद्ध केलं की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणिक आहे. तर त्यासाठी जे अर्जुनाचे पितामह आहेत म्हणजे भीष्म आणि त्यांचे गुरु जे आहेत द्रोण, यांची हत्या होईल या भीतीने अर्जुनाने काय करायला पण नाही पाहिजे, आपलं जे युद्ध कर्तव्य त्याचा त्याग करायला नाही पाहिजे. तो क्षत्रिय आहे तर त्याचं युद्ध करणे हे कर्तव्य आहे, तर त्याने युद्ध केलं पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णांनी जे अधिकृत प्रमाण दिलेले आहेत वेगवेगळ्या शास्त्रांच्या आधारावरती, आणि त्यांनी जे प्रमाण दिलेले आहेत की मनुष्याने काय जाणलं पाहिजे की आपण या भौतिक शरीर जे आहे आपलं पंचमहाभूताचं बनलेलं त्याहून वेगळे आहोत, त्याहून भिन्न आहोत. आणि कोण आहोत आपण? शरीरामध्ये असणारं कोण आहोत आपण? आत्मा आहोत. हे आपण समजलं पाहिजे, हे मनुष्याने स्वीकारलं पाहिजे, हे जाणलं पाहिजे, तरच आपण स्वतःला समजू शकतो, आत्मसाक्षात्कार करू शकतो. आणि असं नाही की काही लोक म्हणतात आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, किंवा काहीतरी रासायनिक प्रक्रिया झाली जिच्यामुळे थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये जीव आला आणि तो जीव मरून गेला, म्हणजे ते आत्मा काहीच नाही. म्हणजे शरीरच हे भौतिक पदार्थच तेच, काही त्यांची रासायनिक प्रक्रिया झाली की त्याच्यात चेतना निर्माण होते आणि ते नष्ट होते, असं नाही. तर या सगळ्या गोष्टी काय चुकीच्या आहेत. तर आपण सांगितलं पाहिजे की आत्मा ही अमर आहे आणि ती या शरीरावरून वेगळी आहे, आणि आत्म्याविना या शरीराला काहीच किंमत नाही. कारण हे शरीर जे आहे, आपण एखाद्या शरीराला जीवित तोपर्यंत म्हणू शकतो जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा आहे. आत्मा सोडून गेली तर ते शरीर काय होते? निकामी होते. शरीर तर मृतच आहे, पहिले सुद्धा मृत आहे, नंतर आत्मा सोडून गेल्यानंतर मृतच राहणार आहे, पण ते निकामी होते, त्याचं काही काम करणं बंद होऊन जाते. बघा जसं आता एखादा रिमोट कंट्रोल आहे, तर त्याच्यामध्ये सेल नसला तर ते चालणार आहे का? किती बटणं दाबले तर तुम्ही? नाही, है ना. तर सेल जोपर्यंत तोपर्यंत चालेल, तो सेल बॅटरी त्याच्यामध्ये जोपर्यंत तोपर्यंत चालेल, नाही तर मग ते चालत नाही. बरोबर आहे. हा, मग त्याच्यामुळे ते त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यामध्ये सेल किंवा बॅटरी आपल्याला त्याच्यामध्ये टाकावी लागते. तर त्याचप्रमाणे आत्मा निघून गेला तर हे शरीर निकामी होते, ते काम करणं बंद करते. बरोबर आहे, आणि ते सडायला लागते. ठीक आहे, तर हे यामध्ये सांगितलं.
तर आत्मा अमर आहे याचा अर्थ मग हे नाही की काही लोकांनी मग चला काही आत्मा एरी मरत नाही, मग काय कोणाला मारून टाकू, कोणाचा खून करू, आहे का नाही, मनात आलं त्याला मारून टाकायचं, ओढून टाकायचं, आहे का नाही, मनात आलं त्या जनावराला मारून खाऊन टाकायचं कापून, आहे का नाही, असं करायला सांगितलेलं नाही. नाही. त्याला या ठिकाणी प्रोत्साहन दिले नाही. त्यामुळे हिंसेला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं नाही. बघ, हिंसा नाही. आपण करायला नाही पाहिजे, पण पूर्णतः हिंसा करूच नाही असं पण सांगितलेलं नाही. जर युद्ध काळामध्ये जर चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी जर हिंसा करण्याची आवश्यकता असेल तर आपण करायला पाहिजे. फक्त पाहिजे. आपल्या लहरी खातर हिंसा करायला नाही पाहिजे. हा, की मला आवडते म्हणून हिंसा नाही करायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला एखादं जनावर आवडते म्हणून आपण त्याला कापून खायला नाही पाहिजे, नाही. है ना. आपल्या लहरी खातर हिंसा करणे हे पूर्णतः चुकीचे सांगितलेले आहे. भगवंताची जर आज्ञा असेल तर मग त्या प्रकारची हिंसा करायला काय हरकत नाही. अर्जुनाने केलेली हिंसा का योग्य आहे? कारण अर्जुन स्वतःच्या मनाने हिंसा करत नव्हता, नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हिंसा करत नव्हता. अर्जुन कोणासाठी हिंसा करत होता? कोणाच्या आज्ञेवरून हिंसा करत होता? भगवान श्रीकृष्णांच्या. श्रीकृष्णांच्या. हा, आणि ते सुद्धा धर्म संस्थापनेसाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी तो काय करत होता? अर्जुन युद्ध करत होता. म्हणून हे जे युद्ध होते धर्मयुद्ध होतं. आजकालचे युद्ध हे काही धर्मयुद्ध नाहीयेत. ठीक आहे. नाही. तर हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर चला पुढचा श्लोक बघूया आपण. स्वधर्ममपि चावेक्षे न विकंपित न विकंपितम अर्हसि धर्माद्विधि युद्धो श्रेय अन्यतः त्रियस्य न विद्यते. ओके. स्वधर्मम स्वधर्मम अपि अपि च च अवेक्ष अवेक्ष न न विकंपितम विकंपितुम विकंपितुम अहंसी अंसी धर्म्यात दरम्यान ही ही युद्धात युद्धात श्रेयः श्रेयः अन्यत अन्यत क्षत्रियस्य क्षत्रियस्य न न विद्यते. विद्यते. वाचा अर्थ आणि तात्पर्य. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्यांचा विचार केला तर असा तू जाणले पाहिजे की एक मिनिट. वाचा वाचा. विचार केला तर असा तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणते कार्य नाही. या अवस्थेत तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या 4 वर्णांमध्ये द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते. हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा किंवा इजा. ही इजा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. क्षत्रियांच्या अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत. वाघाची शिकार झाल्यावर त्यांचे राजकीय मान-सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आजता गायब या पद्धतीचे पालन करीत आहेत. क्षत्रियांच्या विशेष तत्त्व आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यकता बाब असते. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यास आश्रम स्वीकारू शकत नाही. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते,
पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्याय संहितेमध्ये सांगण्यात आले आहे की आहवेषु मिथन्यन्य जिंगासन्तो महीक्षितः युद्धमानाः परं शक्त्या स्वर्गं यान्ते परान्मुखाः यज्ञेषु पशो ब्रह्मन् हन्यते सततं द्विजेह संस्कृताः किल मन्यष्यते अपि स्वर्गं वाप्नुवन. रंगभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजांशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्रह्मही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करतात. म्हणून धार्मिक पाळनासाठी रंगभूमीवर हत्या करणे आणि या यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे हा मुळीच हिंसक कृती मानला जात नाही. कारण यामध्ये धर्मतत्व संबंधित असल्यामुळे प्रत्येकाला लाभ होतो. बळींना एका योगीतून दुसऱ्या योगीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मरल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी घेऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशिष्ट कर्तव्य दोन्ही प्रकारचे आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वाप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्य शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याचा स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या शारीरिक स्तरावर विशिष्ट नियम कर्तव्य नेमून दिलेले असतात आणि त्याचे पालन करणे हे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेले आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण 14व्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत अधिकार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्ती शरीराच्या विशिष्ट गुणांनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होते. श्रेष्ठ व्यक्तीच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. तर बघा या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की क्षत्रिय नात्याने काय केलं पाहिजे. अर्जुनाला भगवंत म्हणतात की तुझं जे विशिष्ट कर्तव्य याचा तू विचार केला पाहिजे. केला असता तर तू जाणले पाहिजे की धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंच कार्य नाही. त्यामुळे तू संकोच करण्याची काय आवश्यकता नाही. तर बघा आता आपण आत्मा आहे, बरोबर आहे, आत्मा सगळ्यांमध्ये सारखाच आहे. परंतु आपल्या कर्मानुसार आपल्या दैवानुसार आपल्याला काय भेटलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे शरीर भेटलेलं आहे आणि प्रत्येकाचे काय वेगवेगळे गुण आहेत आणि वेगवेगळे कर्म आहेत. तर गुण आणि कर्म या आधारावरती भगवंतांनी 4 वर्ण आणि 4 आश्रम बनवलेले आहेत, है ना. गुण कर्म विभागशः ना, चतुर्वर्णम मया सृष्टी गुण कर्म विभागशः. तर 4 प्रकारचे वर्ण आणि 4 प्रकारचे आश्रम भगवंतांनी बनवलेले आहेत. गुण आणि कर्म आधार. ते गुण आणि कर्म कशाचे बरं? त्या शरीराची, ज्या शरीरामध्ये आपण आहोत ना, तर त्या शरीराच्या गुण आणि कर्माच्या आधारावरती भगवंतांनी काय केलेलं आहे, समाजातील लोकांना 4 वर्ण आणि 4 आश्रमांमध्ये काय केलेलं आहे, विभाजित केलेलं आहे. तर 4 वर्ण आपल्याला माहिती आहेत कोणते कोणते आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कोणते 4 वर्ण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 वर्ण झाले. 4 आश्रम कोणते आहेत? ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. 4 प्रकारचे आश्रम. तर हे 4 वर्ण आणि 4 आश्रम जे आहेत ते भगवंताने बनवलेले आहेत. तर त्याच्या शरीराच्या गुणावरून आणि कर्मावरून. तर बघा, कोणी
जन्मावरून कोणाला त्याच्यामध्ये जन्माचा काही उल्लेख केला का भगवंतांनी? त्यांनी काय म्हटलं? नाही. गुणकर्म. जन्म म्हटलं नाही, काय म्हटलं? गुणकर्म. तर ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण आहे असं नाही, किंवा नाही. क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय आहे असं नाही. असेलच असं नाही. ते त्याच्या गुणावरून ठरेल की तो ब्राह्मण आहे किंवा नाही, की तो क्षत्रिय आहे की नाही. कशावरून ठरणार आहे? त्याच्या गुणावरून, गुणांवरून. असं भगवंत सांगतात. गुण आणि कर्म, म्हणजे तो आता सध्या काय करतोय, त्याचे गुण कसे आहेत आणि त्याची वागणूक कशी आहे, त्यावरून ठरणार आहे की तो क्षत्रिय आहे की ब्राह्मण आहे की वैश्य आहे किंवा शूद्र आहे. तर तर त्यामुळे हे जे समाजामध्ये वेगवेगळा जातीपात केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे, कारण तो जन्मावरून आहे. परंतु भगवंत जन्माला काही जास्त महत्व देत नाहीत. कारण जन्मल्यानंतर प्रत्येक जण हा शूद्रच असतो. पण त्याच्या पुढं तो कसा वागतो, त्याचे गुण कसे तो दाखवतो, कोणते गुण अंगीकारतो, त्यावरून ठरते तो की ब्राह्मण असणार, की तो ब्राह्मण बनणार, की क्षत्रिय बनणार, की शूद्र बनणार, की वैश्य बनणार. जन्मल्यानंतर प्रत्येक जण काय असतो? शूद्रच असतो, है ना. पण त्याच्या हो. गुणावरून ठरते की तो काय बनेल पुढे, गुणावरून, कर्मावरून. त्यामुळे हे जे जातीपात, वेगवेगळ्या जाती वगैरे बनवलेल्या आहेत, त्या जन्मावरून ते पूर्णतः चुकीचं आहे. जन्मावरून ते नाही बनवायला पाहिजे, गुण आणि कर्मावरून ठरवायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, यामध्ये सांगितलेलं आहे की जो या सामाजिक व्यवस्थेत त्यातला द्वितीय वर्ण कोणता आहे? पहिला झाला ब्राह्मण, दुसरा वर्ण कोणता आहे? क्षत्रिय आहे. ठीक आहे. तर हा वर्णाचं काय काम असतं क्षत्रियांचं? राज्यकारभार सुरळीत चालवणे, आणि क्षत म्हणजे पीडा किंवा इजा. ठीक आहे. इजा किंवा पीडा होण्यापासून जो काय करतो, इतरांचे रक्षण करतो, त्याला क्षत्रिय म्हटले जाते. म्हणजे त्रायते, संरक्षण देणे. ठीक आहे. तर क्षत्रिय काय करतात? इतरांना संरक्षण देतात. मेन म्हणजे मुख्यतः ते 4 जणांना रक्षण देतात. कोणाकोणांना? स्त्रिया, म्हणजे स्त्री, परत वृद्ध व्यक्ती, लहान बाळ आणि ब्राह्मण. यांना चार चार जणांना हे ते काय करतात? रक्षण करतात. माणसापैकी आणि सगळ्या जनावरांचं सुद्धा रक्षण करतात. क्षत्रिय कोणाकोणाचं मेन रक्षण करतात? स्त्रियांचं, प्लस वृद्ध, वृद्ध व्यक्तींचं, लहान लहान बाळ, ब्राह्मण. ब्राह्मण. हे कारण यांचं हे काय कारण, हे जे 4 आहेत ते युद्ध करत नाहीत, ते स्वतःची रक्षा करण्यास असमर्थ असतात. म्हणून क्षत्रिय या सगळ्यांची काय करतात? रक्षा करतात. आणि ब्राह्मण पण कधी कधी त्यांचे स्वतःचे रक्षण करायला ते असतात समर्थ, पण गाय एक आहे. ते बघा, गाय, वृद्ध व्यक्ती, स्त्रिया आणि लहान बाळ, या 4 जणांचं रक्षण हे मुख्यतः करतात क्षत्रिय. आणि बाकी मग त्यांची जी काही प्रजा असेल, प्रजेमध्ये जानवर का असे ना, ते सगळ्या जनावरांचं पण रक्षण करण्याचं कर्तव्य कोणाचं असते? क्षत्रियांचं असते. शास्त्रीयांचं. पण काही काही लोक आजकालचे बघा, पोलीस लोकच काय करतात? अत्याचार करतात या लोकांवरती, वृद्ध लोकांवरती, स्त्रियांवरती. तर त्यांना काही क्षत्रिय म्हणता कामा नाही, ते काही क्षत्रिय नाही. नाही. कोणी युद्ध नाही. करायला निघालं, कोणाकडे शस्त्र, याचा अर्थ तो क्षत्रिय झाला असं नाही. नाही. क्षत्रियांचे काही वेगवेगळे गुणधर्म सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर ते या ठिकाणी सांगितलं जात आहे. तर कारण, आणि क्षत्रियांना काय केलं जाते? त्यांना प्रशिक्षण दिलं जाते. जसं आपल्याला माहिती आहे ना, पोलिसांचं काय असते? प्रशिक्षण असते. ते पुन्हा मिलिटरीचं असते ना, आपले सैन्य आहे, त्याचं सुद्धा काय असते? प्रशिक्षण असते. प्रशिक्षण. तेव्हा त्यांना युद्ध करायला ते बंदूक चालवायला हे ते सगळं शिकतात ते. तर त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी सुद्धा क्षत्रियांना काय दिलं जायचं? प्रशिक्षण दिलं जायचं. पण आता त्यांना मारण्याचं प्रशिक्षण काय? आता माणसांना मारणार का ते? नाही. नाही. मग ते काय करायचे त्यावेळेस? जे जानवर असायचे, जे जानवर असायचे, जे जंगली जानवर आणि जे पागल झालेले जानवर असायचे, जे काय करायचे? शेतीची नासाडी करायचे, किंवा रस्त्यातून जाणाऱ्या लोकांचा शिकार करून त्यांना मारून खायचे. अशा जनावरांना, जंगली जनावरांचे ते काय करायचे? शिकार करायचे. त्यांच्यावरती त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. म्हणजे ते मेले तरी, ते तसे जनावर मेले तरी सुद्धा काय होणार आहे? समाजाचं भलंच होणार आहे. समाजाचं भलं सुद्धा होणार, आणि यांचं प्रशिक्षण सुद्धा होणार. होणार. बरोबर आहे. तर म्हणून हो. क्षत्रियाला, जे क्षत्रिय असायचे, त्यांना समोरासमोर, वाघासमोर जाऊन त्यांना आव्हान द्यायला लावायचे. आणि ते हाताने लढायचे वाघासोबत, तलवारीनं ते झुंज द्यायचे वाघासमोर. बघा ना,
पूर्वीचे वाघ पण काय आजकालच्या वाघासारखे नव्हते. पूर्वीचे वाघ पण खतरनाक होते एकदम, खूप मोठे मोठे खूप शक्तिशाली होते, आहे का नाही. आपण बघतो शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल पण ऐकतो आपण, आहे का नाही. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजतील त्याचे दात, आहे का नाही असं. तर ते हो क्षत्रिय आहेत, तर त्याला खरं क्षत्रिय म्हणायचं. ते समोरासमोर वाघाच्या समोरासमोर जाऊन त्याच्यासोबत युद्ध करतात हाताने. तर ते ते क्षत्रिय असायचे, त्यांना त्यांचे तशी तालीम द्यायला जायची, प्रशिक्षण दिलं जायचे. आणि वाघाची शिकार झाल्यावर ते काय करायचे, त्याचे एकदम अतिशय मान सन्मानाने अंतिम संस्कार केले जायचे त्या वाघाचे. ठीक आहे, कारण त्यानं काय केलं, त्या वाघाचा जीव तर तो त्या घेतला, पण ते त्यांनी चांगल्या कारणासाठी घेतलं. त्या वाघाने स्वतःच त्याचा जीव त्यानं चांगल्या कारणासाठी दिला, म्हणून त्याचा सन्मान केला जातो, सत्कार केला जातो. जसं आता बघा, आपला एखादे सैनिक आहे किंवा एखादे पोलीस आहेत, तर ते ड्युटी करता करता जर शहीद झाले, तर त्यांना कशी सलामी दिली जाते, मान सन्मानात थाटात त्यांची मिरवणूक काढून त्यांचा अंतिम संस्कार केला जातो. तसं त्याप्रमाणे त्या वाघाचा त्यांना अंतिम संस्कार पूर्वी करायचे. ठीक आहे. तर हो असं ते वारलेल्या, कारण त्या वाघाने आपल्या चांगल्या कारणासाठी त्याने आपल्या जीवनाचं बलिदान केलं असं. तर बघा, जयपूर आणि ही प्रथा जी अजूनही चाललेली, जे राजस्थान आहे, राजस्थानमध्ये जयपूरमध्ये अजूनही क्षत्रिय आहेत काही. तर जे क्षत्रिय संस्थान आहेत ते अजूनही सुद्धा वाघाची शिकार, वाघाचा सामना करतात. त्यांना प्रशिक्षण दिलं जाते वाघांचा समोरासमोर सामना करण्याचं. आजवरही आहे हे अशा प्रकारचे क्षत्रिय. ठीक आहे, फक्त आता तिकडे राजस्थानमध्येच राहिलेले आहेत, बाकी आता कुठे काही दिसत नाहीत. ठीक आहे. तर क्षत्रियांना विशेष प्रकारे हे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिल्या जाते. का बरं? कारण कधी कधी धर्माच्या रक्षणासाठी धार्मिक हिंसा करणे हे आवश्यक असते. बघा इथे काय म्हटलेलं आहे, धार्मिक हिंसा, हिंसा करणे आवश्यक म्हटलं का? नाही कोणती हिंसा? धार्मिक हिंसा, जी धर्माच्या हितासाठी असेल, समाजाच्या कल्याणासाठी असेल, धर्माच्या संस्थापनार्थीसाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, धार्मिक लोकांच्या रक्षणासाठी आवश्यक असेल, त्या हिंसेला काय म्हणता येईल आपल्याला? धार्मिक हिंसा असे म्हणता येईल. ती धार्मिक हिंसा ही आवश्यक भाव आहे, कधी कधी वेळा असते. तर त्यामुळे मग काही धार्मिक लोकांना हे प्रशिक्षण देणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून सगळे क्षत्रिय हिंसेपासून संन्यास घेऊ शकत नाहीत, कारण त्यांनी जर संन्यास घेतला तर समाजामध्ये पूर्ण अव्यवस्था होईल, राज्यकारभार सगळा विस्कळीत होऊन जाईल, सगळे गुन्हेगारी वाढेल, अधर्म वाढेल आणि सगळे पापी लोक काय करतील, सगळ्या समाजाचा तहस नहेस करून टाकतील. म्हणून क्षत्रिय हे समाजामध्ये असणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. बघा आता आपल्या सपोज आपल्या जर बॉर्डरवरती, सीमेवरती जर तिथले जर मिलिटरी मॅन नसले तर काय होईल, आहे का नाही. जे वेगळे सैनिक आहेत ते जर ड्युटी करत, त्यांनी जर सगळ्यांना सैनिकांनी जर संन्यास घेतला तर काय होईल? सगळे आतंकवादी भारतामध्ये घुसतील आणि सगळीकडे उत्पात उभा करतील आणि सगळ्यांना काय करतील, मारून टाकतील. बरोबर की नाही. हो सगळं अन्याय करतील. म्हणून ते क्षत्रिय जे आहे, ते क्षत्रिय हे अतिशय आवश्यक घटक आहे समाजाचा. क्षत्रिय आवश्यक घटक आहे. तर बघा आता आपल्या शरीरामध्ये आपलं डोकं आहे, हात आहे, पाय आहे, परत पोट आहे, डोळे आहे, कान आहे, नाक आहे. त्याच्यातलं काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे याच्यातलं? हं? सर्व सर्वच महत्वाचं आहे ना, बरोबर की नाही. त्याच्यातली एकही गोष्ट नसली तर शरीर काय होते, अपूर्ण होते आणि कोणतं तरी काम करण्यास ते अपात्र ठरते. बरोबर की नाही. तर शरीराचा प्रत्येक हो अवयव, प्रत्येक भाग हा, कोणताच भाग तुच्छ किंवा कोणताच भाग श्रेष्ठ नाही. प्रत्येक भागाचं आपापलं कार्य आहे आणि आपापलं महत्व आहे. बरोबर आहे. हो तर त्याचप्रमाणे समाजामध्ये जे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, शूद्र आहेत आणि वैश्य आहेत, त्या सगळ्यांचं आपापलं एक ठराविक कार्य आहे, त्या ठराविक त्यांचं महत्व आहे. तर ते सुद्धा समाजाचे अविभाज्य घटक आहेत. तर त्यांच्यापैकी एकही नसला तर समाज व्यवस्थित चालणार नाही. नाही ते चारही असणे गरजेचं आहे आणि चारांनाही त्यांचेही कार्य आपापली ती वेगवेगळी आहेत आणि योग्य आहेत आणि त्या चारांनाही आपापला सन्मान आहे. तर त्यामुळे त्यातला कोणताच असा कमी जास्त आपल्याला काही म्हणता येणार नाही. नाही बरोबर आहे. पण सगळ्याचे आपापले कार्य वेगवेगळे, आपापले मान सन्मानची पद्धत सगळं वेगवेगळं आहे. तर बघा आता यामध्ये हे सांगितलेलं आहे
तर राजकारणात अहिंसा काय कधी कधी राजकीय चाल असू शकते किंवा धोरण ठरू शकते, परंतु प्रत्येक वेळेस अहिंसेनच आपण कधी राजकारण चालू शकत नाही. नाही. कारण काही काही लातो कुछ कुछ लातो के भूत बातों से मानते नाही. काही काही नाही. लोक असतात ते प्रेमाने ऐकत नाही, त्यांना हिंसा करूनच समजावून सांगावं लागते, हिंसेनच ऐकतात. बरोबर आहे. हो. ठीक. हा, त्यामुळे मग यामध्ये सांगितलं कधी कधी हिंसा जी आहे ती आपल्याला धार्मिक हिंसा ही करावी लागते. तर त्यासाठी धार्मिक न्याय संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. तर धार्मिक न्याय संहितेमध्ये सांगितलेलं आहे की रणभूमीवर जर धार्मिक युद्ध करता करता, धार्मिक हिंसा करता करता एखादा राजा जर त्याच्या शत्रूशी लढतो आणि त्याला जर त्या युद्धामध्ये मृत्यू येतो, तर त्याला कशाची प्राप्ती होते? स्वर्गाची प्राप्ती होते. होते. ठीक आहे. आणि एखादा जर ब्राह्मण एखाद्या पशुची जर आहुती देत असेल यज्ञामध्ये, ठीक आहे, तर त्याला त्या ब्राह्मणाला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. तर बघा आता या आहुतीबद्दल खूप गैरसमज आहेत. तर लोकांना काय वाटते, मारून टाकलं त्यालाच आहुती म्हणतात, पण त्याला आहुती म्हणत नाही. तर नाही. आहुती म्हणजे काय बघा, आहुती म्हणजे वेगवेगळं आहे. तर आहुती म्हणजे काय असते की त्या यज्ञ करतात, यज्ञाचा उद्देश असतो समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचं भलं होण्यासाठी. कारण यज्ञ केल्यामुळे आपण पुढे भगवद्गीतामध्ये बघूया, यज्ञ केल्यामुळेच काय होते, पाऊस पडतो. आणि पाऊस पडला तर शेत जमीन पिकेल, सगळं धनधान्य पिकेल, धनधान्य आलं तर सगळे लोकांमध्ये सुख समृद्धी राहील. तर म्हणून यज्ञ करणे हे अतिशय आवश्यक आहे, कारण यज्ञ भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केला जातो. तर पण आता कोणी म्हणेल मग यज्ञामध्ये पशुची आहुती देण्याचं काय काम आहे की नाही, बरोबर आहे की नाही, है ना. हो. तर तर त्यामध्ये बघा काय आहे की यज्ञामध्ये खूप अतिशय बारीक, एकदम अतिशय कठीण असे मंत्र म्हणावे लागतात. आणि त्या मंत्राचा उच्चार सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे जसाच्या तसाच करावा लागतो. त्या मंत्राचा जर उच्चार थोडा जरी बदलला तर त्या यज्ञाचं फळ मिळत नाही, नाही. ते यज्ञ पूर्ण नष्ट होऊन जातो. तर तर आपल्याला बघा कोणती गोष्ट बरोबर आहे का नाही, अगोदर काय करतो आपण, तिला चालू करण्याअगोदर थोडस काय करतो, त्याचं ट्राय करून बघतो. जसं आता कोरोनावरची व्हॅक्सिन जी आहे, कोरोनाची लस आहे, ती पहिले काय केली त्यांनी, काही लोकांना देऊन पाहिली की ती चालते का नाही. तर बरोबर आहे ना. हो. आणि कोणतंही औषध नवीन काढतात किंवा इंजेक्शन वगैरे काही औषध वगैरे नवीन काढतात, तर ते नवीन अगोदर कोणावरती त्याला वापरून बघितलं जाते माहिती तुम्हाला. पहिल्यांदा जनावरावरती त्याचा प्रयोग केला जातो. कोणावरती? जनावरांवरती. जनावरावरती. कारण जानवर काय बघा, आता माणसाचा जन्म थोडा जनावरांपेक्षा थोडा काय आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून जनावरावरती त्याचा प्रयोग केला जातो. आणि नंतर मग काय करतात, नंतर माणसावर प्रयोग करतात. आणि नंतर ते सगळं व्यवस्थित असलं तर मग सगळ्यांना ती प्रत्येक औषध दिल्या जातं. तर त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी काय करायचे की जे यज्ञ असायचा, तर यज्ञामध्ये त्या पशु जो होता त्याची, ते यज्ञाचे ते मंत्र बरोबर बोलतायत की नाही हे चेक करण्यासाठी काय केलं जायचं, त्यांच्याकडे काही स्पेशल असे मंत्र होते, जे बोलले तर काय व्हायचं, ज्या पशूची आहुती दिली यज्ञामध्ये त्याला नवीन शरीर प्राप्त व्हायचं लगेच. एकतर मनुष्याचं व्हायचं, नाही तर मग तेच शरीर त्याला नवीन प्राप्त व्हायचं. म्हणजे ते एखाद्या माथारा पशु, तर मातारा जो असते पशु त्याला आणायचे, एखादी म्हातारी गाय किंवा म्हातारी बकरी वगैरे त्याला आणायचे आणि त्याची आहुती द्यायची. आणि ते मंत्र म्हणायचे ते ब्राह्मण, की त्यांच्यामध्ये असे मंत्र त्यांच्याकडे होते, अशी शक्ती होती की ते काय करायचे, लगेच त्या पशुला तरुण शरीर द्यायचे. एकतर मनुष्याचे द्यायचे, नाही तर मग ते जर गाय असेल तर गायीचंच, नाही तर मग हे असेल बकरी असेल बकरीचं, तर त्यांना नवीन शरीर द्यायचं. तर त्याला मारायचं, तो पशु मरायचा नाही. बघा नाही. एखादा म्हातारा माणूस असला तर त्याला जर मारून त्याला लगेच जर जिवंत केलं आणि त्याला एकदम तरुण बनवलं, तर त्यामध्ये काही चुकीचं आहे का? नाही. नाही. तर त्याकडे तसं करायचं. तर त्याला आहुती म्हणायचं. त्यांच्याकडे एवढी शक्ती होती की एखाद्या जो म्हातारा पशु होता त्याला काय करायचे, ते वृद्ध पशुला तरुण पशुमध्ये त्याला बदलायची शक्ती होती. तर त्याला आहुती म्हणल्या जायचं. आहुती म्हणजे नाही त्याला फक्त कापून टाकायचं आणि त्याला कापून खायचं, त्याला आहुती म्हणत नाही. नाही. बरोबर आहे, त्याला आहुती म्हणत नाही, ते पूर्णतः चुकीचं आहे. तर आणि त्या काळी प्रयोग, आणि हे पण कशासाठी करायचं, यज्ञ सफल व्हावा, यज्ञामध्ये काही चूक होऊ नये म्हणून ते चेक करण्यासाठी ते
त्या पशुची आहुती द्यायचे. पण त्या पशुला सुद्धा जिवंत करायचे आणि त्याचाही फायदा व्हायचा, त्यालाही जिवंत करायचे आणि समाजाचं सुद्धा कल्याण व्हायचं. म्हणून अशी पशुची जी आहुती आहे ती चुकीची नाही. अशी पशुची आहुती दिल्या जाऊ शकते. परंतु कलियुगामध्ये तशी आहुती देण्यासाठी परवानगी नाही, कारण तशा प्रकारचे ब्राह्मण कलियुगामध्ये नाहीतच. याज्ञिक ब्राह्मण म्हणतात त्यांना, याज्ञिक ब्राह्मण जे आहेत ते कलियुगामध्ये नाहीयेत, कारण त्यांच्याकडे शक्ती नाहीये. त्यांच्याकडे पशूंना जीवित करण्याची शक्ती नाहीये. मारल्यानंतर त्यांना ते जीवित करू शकत नाहीत. तर जर पशूंना आपण त्यांना मारून जीवित परत करू शकत नाही, तर आपल्याला त्यांना मारण्याचा काहीच अधिकार नाही. काहीच अधिकार नाहीये. म्हणून आपण जर एखाद्या व्यक्तीला जीवन देऊ शकत नाही, तर आपण त्याला आपल्याला मृत्यू देण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाहीये. ठीक आहे. म्हणून आपण एखाद्या कोणत्याही पशुची निगरून हत्या आपण करायला नाही पाहिजे. हा, तर बघा या ठिकाणी सांगतात धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर जर हत्या केली आणि यज्ञामध्ये पशुची आहुती देणे, याला त्यामुळे हिंसा म्हटलंच नाही. कारण या दोन्ही मागचा जो उद्देश आहे तो काय आहे, धार्मिक आहे आणि समाजाच्या कल्याणासाठीच आहे. म्हणून या दोन्ही कृत्याला हिंसा म्हटलेलं नाही, हिंसा समजले जात नाही. कारण या दोन्ही मध्ये सुद्धा धर्मतत्वे संबंधित आहेत. म्हणून सगळ्यांनाच याचा फायदा होतो. तर यज्ञ बळी जे आहे त्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये काय होते, त्याला उन्नती होते. जर एखाद्या सपोज गायीचा बळी दिला तर त्याला कशाचे शरीर भेटते, तत्काळ मनुष्य शरीराची, मनुष्य जीवनाची, बघा इथे सांगितलेलं आहे, मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. ज्या जनावराची बळी दिली त्याला लगेच तुरंत एका तरुण सुंदर मनुष्याचं शरीर प्राप्त होते. तर त्याचं काही नुकसान झालं का त्या जनावराचं? नाही. त्याचा फायदा झाला. तर आता जे लोक हलाल करतात जनावरांना किंवा बळीच्या नावावरती त्यांना कापून खातात, बकरे कोंबडे हे काय काय खातात, तर त्यातून ते त्याला जिवंत परत मनुष्य बनवू शकतात का? नाहीत बनू शकत. मग त्यांना, अशा जनावरांना, मुक्या जनावरांना मारण्याचा काही अधिकार आहे का? नाही, काहीच अधिकार नाहीये. तर ते करणे अतिशय चुकीचे, ते खूप मोठं पाप आहे. बघा, तर युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे स्वर्गप्राप्ती होते. म्हणून युद्धामध्ये, एका धर्मयुद्धामध्ये जर एखादे क्षत्रिय युद्ध करता करता जर शहीद झाले तर त्यांना कशाची प्राप्ती होते? स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून त्यांचं काही नुकसान आहे का त्यामध्ये? नाही. त्यांना उच्च दर्जाचं जीवन हे प्राप्त होते. त्यांना अजून सुख सुविधा ह्या प्राप्त होतात असं सांगितलेलं आहे. तर बघा, स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारची आहेत. ठीक आहे. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारचे. दोन प्रकारची कोणतं? एक शरीराचं आणि दुसरं आत्म्याचं. बरोबर आहे. एक शरीराप्रतीचे कर्तव्य आहेत आणि दुसरे आत्म्याप्रतीचे कर्तव्य. तर आत्म्याचं कर्तव्य काय? आपण भगवंताची सेवा करणे, भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंताच्या नावाचा जप करणे, भगवंताबद्दल जाणणे, ऐकणे, बोलणे, हेच काय झालं? आत्म्याचं कर्तव्य झालं. हे कशाचं झालं? आत्म्याचे कर्तव्य. त्याचप्रमाणे शरीराचं सुद्धा कर्तव्य आहे. तर शरीराचं जसं कोणी एखादा क्षत्रिय असला त्याचं कर्तव्य वेगळं आहे, ब्राह्मण असला त्याचं कर्तव्य वेगळं आहे, एखादा शूद्र असला त्याचं कर्तव्य वेगळं आहे, वैश्य असला तर त्याचं कर्तव्य वेगळं आहे. तर हे शरीर, या शरीराचे कसे कर्म आहेत, त्याचे कसे गुणधर्म आहेत, याच्या आधारावरती ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य यांना वेगवेगळी कर्मे भगवंतांनी कर्तव्य नेमून दिलेली आहेत आणि ज्याचे कर्तव्य त्याने केली पाहिजे. जर आपण आपले कर्तव्य नाही केले तर आपल्याला पाप भोगावे लागते, दुःख भोगावे लागतात. म्हणून ज्याचं जे कर्तव्य आहे त्याने ते कर्तव्य पूर्ण केला पाहिजे. त्याचं कर्तव्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि या कर्तव्य कोणी नेमून दिलेले आहे? ते कर्तव्य स्वतः भगवंतानीच नेमून दिलेले आहेत. ठीक आहे नाही? चतुर्वर्ण मया सृष्टम, भगवंत म्हणतात चतुर्वर्ण मया सृष्टम, मीच केलेलं आहे ते, मीच निर्मिती केलेली आहे चतुर्वर्ण आश्रमाची. ठीक आहे, भगवंत म्हणतात. आणि याचं वर्णन या आश्रमाबद्दल प्रत्येक, आता क्षत्रियाचं काय कर्तव्य आहे, ब्राह्मणाचं, शूद्र, वैश्य, त्याचं सविस्तर वर्णन आपण 4थ्या अध्यायात करणार आहोत. ठीक आहे.
चौथ्या अध्यायामध्ये भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात. आपण चौथ्या अध्याय जेव्हा आपण बघूया त्यावेळेस त्याचं सविस्तर वर्णन त्यामध्ये येणार आहे. तर शारीरिक स्तरावरती स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटलेलं आहे. तर शारीरिक स्तरावरती जो आपला स्वधर्म आहे त्याला काय म्हटलेलं आहे? वर्णाश्रम धर्म. काय म्हटलेलं आहे? वर्णाश्रम धर्म. तर आपल्याला आध्यात्मिक जरी प्रगती करायची असेल, आत्म्याची जर प्रगती जरी करायची असेल किंवा आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती जरी करायची असेल तरी सुद्धा आपल्याला आपल्या शारीरिक धर्माचे सुद्धा पालन करणे हे अतिशय गरजेचं आहे. तर आपण आध्यात्मिक मार्गावर सुद्धा उन्नत होऊ शकतो. नाहीतर आपण शरीराची जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचा त्याग करून आध्यात्मिक मार्गावर सुद्धा अग्रेसर होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणून आध्यात्मिक जे आपले शारीरिक स्तरावर जे आपले कर्तव्य आहेत त्याला आध्यात्मिक स्तराचा मूलभूत आधार त्यामुळे या ठिकाणी म्हटलेला आहे. तर मानवी संस्कृतीचा जो प्रारंभ आहे तो बघा आता वर्णाश्रम धर्म किंवा जे शरीर आपल्याला मिळालंय त्या शरीराचे गुण काय आहेत, कर्म काय आहेत, त्या आधारावरती आपल्याला जे कर्तव्य नियत कर्तव्य आपल्याला नेमून दिलेले आहेत ते त्याचं पालन करणे हाच मानवी संस्कृतीचा प्रारंभ आहे. त्यालाच संस्कृती म्हणतात. संस्कृती म्हणजे काय? ज्याचे जे आपापल्या गुणानुसार आणि कर्मानुसार जे कर्तव्य आहेत ते सगळे कर्तव्य सगळे जणे प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःचे कर्तव्य स्वतः पार पाडतात आणि इतरांना सुद्धा त्यांचे आपापले कर्तव्य करण्यासाठी मदत करतात. तर त्याला संस्कृती म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? संस्कृती. तर ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत त्यांच्या आज्ञेनुसार कोणतेही कार्यक्षेत्र असू दे आपलं, आपण आपापले काय केलेले वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्य केले पाहिजे. तर ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत, जे आपले ज्येष्ठ ज्ञानी व्यक्ती आहेत, अनुभवी व्यक्ती आहेत, ज्यांना आध्यात्मिक याचं वैदिक शास्त्रांचं वगैरे ज्ञान आहे, तर त्यांच्या आज्ञेनुसार आपण आपल्याला जी नेमून दिलेली कर्तव्य आहे ते आपण आपापले कर्तव्य ही चांगल्या प्रकारे केली तर आपली उच्चतर अवस्थेमध्ये काय होते? उन्नती होते. जसं सपोज एखादा कामगार आहे किंवा एखादा नोकरी करणारा व्यक्ती आहे, तर त्याने त्याचा जो बॉस आहे त्याने जे सांगितलं तसं काम केलं आणि चांगल्या प्रकारे मन लावून त्यांनी जसं सांगितलं, जितकं सांगितलं तितकं त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे जर सगळं काम केलं तर बॉस काय करतात? त्याला पुढे चालून त्याला प्रमोशन देतात. बरोबर की नाही? परत त्याची पगार वाढ करतात, त्याला प्रमोशन देतात, त्याची उन्नती होते, प्रगती होते. तर त्याचप्रमाणे आपल्याला जी कर्तव्य नेमून दिलेली आहेत भगवंताने आपल्या शरीराच्या आधारावरती वर्णाश्रम धर्मातली, त्याचं जर आपण पालन केलं तर आपली सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जीवनामध्ये काय होतं? ते आपली उन्नती होत जाते. प्रत्येक अवस्थेमध्ये आपण अजून प्रगत अवस्थेमध्ये उच्चतर स्तरावरती आध्यात्मिक दृष्ट्या पोहोचत राहतो असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा अतिशय सुंदर श्लोक होते आजचे. स्वामी प्रभुपादजींनी अतिशय सुंदर रित्या याचं वर्णन केलेलं आहे. तर आपण आता पुढील श्लोकांची चर्चा जी आहे ती आपण पुढच्या भगवद्गीता वर्गामध्ये करूया. ठीक आहे. तर आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद देसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. आपण इथेच थांबूया. उद्या आपण आपला 32वा श्लोक सुरू करूया. ठीक आहे. हरे कृष्णा.